हाय हॅलो नमस्कार, कशा तुम्ही? मी ही छान आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायला हवी. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे. आणि चला तर मी ब्लॉग आज माझ्या दिवसाची काही सुरुवात छान नाही झाली आहे, कारण की माझी फणसची भाजी जी आहे ना, मी फ्राय करायला ठेवली आणि ती चढवून गेली. मग थोडीशी फ्राय जास्तच झाली आहे, तर तुम्हाला दिसत असेल खाली ठेवलेली. आणि मी काही रेसिपी शेअर करत नाही ब्लॉगमध्ये, मी बरेचदा रेसिपी शेअर केली आहे. तर चला इथं जी आहे ना माझे बाकी म्हणजे जड्याचं कारण तुम्हाला बघू शकता थोडीशी जडेच आहे, कारण की मी दुसरे कामं आवरत होती आणि मी इथं ठेवलं आणि माझ्या डोक्यामधून ते निघूनच गेलं. त्याच्यामुळे जे आहे ना थोडी नाही तर थोडी फार जी आहे ना ते लागूनच गेली. तर चला इथं मी भाजी वगैरे बनवली. आता चव कशी लागते ही खाल्ल्यानंतरच माहीत पडेल, पण भाजी तर इथं मी अशी व्यवस्थितच बनवली. आणि बरेचदा मी रेसिपी नाही का तुमच्याशी शेअर केली, त्यामुळे म्हटलं निवांत तसं ब्लॉग कायचा घेत नाही म्हटलं. आणि पटकन तो भाजी बनवली. ब्रेकफास्ट वगैरे सकाळीच झाला, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ नाही का लेट मी अपलोड करत होती. त्याच्या चला आता मी बेडरूम होती, सेकंड बेडरूममध्ये हे बास्केटमध्ये बरेचसे, जेव्हा छोटी होती जवळजवळ दीड ते पावणे 2 वर्षाची असेल तेव्हाची हे तिची खेळणी होती. म्हणजे तिला अक्षराची ओळख करून द्यायची किंवा अल्फाबेट ची ओळख करून द्यायची, तेव्हाच मी हे चटईसारखं घेतलं होतं. त्याच्या सगळेच एका साईडला नाही का नंबर्स होते आणि एका साईडला ABCD वगैरे होते. आणि तिला तेव्हा ओळख दाखवायची. ते बघा मी आतापर्यंत नाही कसं साठवून ठेवलं आणि पुढेही ठेवेल असंच होतं. त्यामुळे मी सगळं जे बास्केटमध्ये ते असं स्टोर केलं, कारण की मला माझं क्लिनिंग 3-4 दिवस झाले क्लिनिंग चालूच आहे. तर मग मधल्या रूममध्ये फारसं काय माझं क्लिनिंगचं येत नाही, कारण की भरपूर अशा वस्तू आहेत ना ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथं पेस नाही आणि जागा नाही, त्याच्यामुळे होईल तितकं मी कमी म्हणजे भरपूर सामान कमी जागेमध्ये कसं माहील माझं तेच चालू असते. आणि बरेच गोष्टी ज्यात नाही या रूममध्ये आहेत, त्यामुळे या रूममध्ये मी फारसं काही येत वगैरे नाही, कारण की या रूममध्ये नाही माझं सर्वात जास्त वेळ जाणं तर एक किचनमध्ये जातोच. प्रत्येक गृहिणीचा किचनमध्ये वेळ जात असते. आणि सेकंड म्हटलं माझा लिव्हिंग रूममध्ये तर, आणि बेडरूममध्ये म्हटलं तर फक्त झोपायसाठीच असेल असं असू शकते. त्याच्यामुळे या रूममध्ये पण फारसं मला काही काम पडत नाही, त्याच्यामुळे असं. तर मग सगळ्या वस्तू नाही का मी व्यवस्थित ठेवत होती. आणि तिला नाही का स्केटिंगचं, जेव्हा ती जवळजवळ 2 वर्षाची सुद्धा नसेल नाही तेव्हा तिच्या बाबांनी नाही का तिचं स्केटिंगचं घेतलं. म्हणजे तेव्हा तिचं काही उपयोग नव्हता, पण ते तसंच पडलं आहे. तर मग आता तेच म्हटलं चला व्यवस्थित ठेवूया. ते हेल्मेट तिनं यूज केलं, कारण की नवीन सायकल शिकवायच्या वेळेस ती मस्त असं तिच्या यूजमध्ये आलं आहे. पण ती आता नाही का ती मोठी झाली, त्याच्यामुळे मग आता हेल्मेटसुद्धा बसत नाही आहे. आणि जे आपलं स्केटिंगचं राहते ना ते पण तिला अजिबातच होत नाही, कारण की ते खूप छोटं होतं तिला. तर चला ती तसंच घेऊन आता ते तसंच राहिलं. आणि कारण की यांच्याकडे वेळ असायचा तेव्हा ती खूप छोटी होती, त्याच्यामुळे आपण नाही. आणि यांनी कसं काय घेतलं तर जाऊ द्या. तर चला म्हटलं सगळ्या वस्तूची नाही तर मी सर ठेवत होती बास्केटमध्ये. हे बास्केट मी मिशोवरून घेतला. स्टार्टिंगला याच्यामध्ये खेळणेच राहायचे नाही सर, सर्वात स्टार्टिंगला तिचे कपडे राहायचे, कारण की मुलांचे छोटे छोटे कपडे आपण ठेवायचे कुठे, त्याच्यामुळे मग याचा उपयोग स्टार्टिंगला तुम्ही कपडेच ठेवले. कपड्यानंतर मग नाही का जी डेलीसाठी आपले कपडे धुण्यासाठी जात होते मग त्याच्यामध्ये उपयोग केला. तो होऊन मग सगळी गोष्टी झाल्यानंतर म्हटलं चला खेळणीसाठी ठेवूया, खेळणीसाठी केला. आणि मग खेळणं वगैरे तर कसं राहते, मुलं मोठी होतं त्यांची खेळणं वेगवेगळी होतात आणि ते जुने खेळणे नाही का ते तसेच राहतात. त्या व्यतिरिक्त मग हे खेळण्यासाठी होत आता नाही का त्याच्यामध्ये जे खेळणे ते नाही यूज करत आणि छान आहेत मग ते त्याच्यामध्ये स्टोअर करून म्हटलं ठेवून द्या. जे कधी ते तर काढतच नाही सहसा, कारण की आता स्कूल वगैरे चालू होतं त्यांना आणि बरेचसे नवीन खेळणे आपल्या घरात येत असतात, त्याच्यामुळे ते बिलकुल त्यांना बघत नाही आहे. आणखी हे सुद्धा एक बास्केट होती, कारण की मी खेळणे अशामध्ये ठेवते, कारण की खाली पसरासुद्धा दिसत नाही आणि मुलं छान खेळणं झाल्यानंतर टाकून सुद्धा ठेवतात. असं होतं आधी माझं स्टार्टिंगला. आता तर ते आपली वस्तू स्वतःच उचलून ठेवते, तिला सांगावं सुद्धा लागत नाही. हे काही तिचे बुक्स होते, आता फर्स्ट स्टँडर्डचे होते, काही KG1 KG2चे असे होते. मी ते बेडमधून त्या दिवशीच काढले. नंतर यांचेसुद्धा काही बुक होते आणि मला बिलकुल ती फेकायची इच्छा झालीच नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला एक बास्केट खाली करू आणि त्यामध्ये ठेवूया. मग दुपारी मस्त अर्धा कप असं चाय घेतला आणि चाय घेतल्यानंतर म्हटलं चला बरेच दिवसामध्ये तूप होतं बनवायचं, म्हटलं ते बनवून घेऊया. कारण की तूप थोडंसं क्लोनिंग नाही का बरीच जास्त झाली होती. मी 8-15 दिवसामधून करत असते. यावेळेस मला जवळजवळ एखादा महिना जवळ होत आला असेल. मी तरी सांगते 25 दिवस झाले असतील जवळजवळ, मी काही केलेच नाही. चला म्हटलं आज बनवूनच घेऊया. आणि तुला तर मग ते बनवायला तेच काम करणार होते मी, तर मग ते घेतलं. नंतर म्हटलं स्वयंपाकाचं बघू, आधी तूप बनवून घेऊया. आणि मी तूप सहसा मी सकाळीच तूप बनवते. नंतर म्हटलं चला सायंकाळी, कारण की तुपाची वास जे ना ते खूप जास्त येते ना, ते अजिबात आवडत नाही. पण म्हटलं काही हरकत नाही, त्याचे घरी नाहीत म्हटलं तर करून घेऊया. पण वास काही लवकर जाणारीच नव्हती. तिथे तूप बनवायला घेतलं. तूप मी मिक्सरमध्ये बनते, कारण की खूप लवकरही बनते आणि मला सोपं पडते. आता बऱ्याच जणांचे टेक्निक वेगवेगळे आहेत, ते आपापल्या पद्धतीने बनवत असतात. खूप जण नाही का असं गंजामध्ये घेऊन फ्रायनीसुद्धा करू शकतात. मला जशी टेक्निक सोपी वाटते मी तशी करतो. मला त्याचीसुद्धा प्रोसिजर माहिती आहे कसं काय करायचं, पण मला हे सोपं वाटते त्याच्यामुळे मी बनवायला हेच घेतलं. त्याचं एक लोणी नाही का इथं जे दुधावरची जी साय आहे ना आपण साठवून ठेवतो, तर मी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली. थोडंसं पाणी टाकायचं, एक वेळा लावायचं आणि थोडंसं पुन्हा पाणी टाकायचं जसं आपल्याला लागेल तसं. आणि मग इथे लोणी बनवून तयार झाली आहे. तर अशी
त्याच्यावरतीच मी पूर्णपणे जे आहे ना दुधावरची साय आहे ना ते पूर्ण मी काढून ठेवणार आहे. तुम्हाला साईडला एका पातेल्यामध्ये तुम्हाला पाणीसुद्धा दिसत असेल, ते पाणी ठेवलं आहे मी गरम होण्यासाठीच, कारण की तूप बनवणं तितकं सोपं आहे पण त्याचे भांडे धुणं तितकंच कठीण आहे, मला तरी असं वाटते. आणि म्हटलं ते भांड्यासाठी नाही का गरम पाणी लागते, नाही तर मग असं जर आपण साध्या नॉर्मल पाण्याने जर धुतलं म्हटलं ना तर आपले भांडे अजिबात निघत नाही, वास तर मग जाणारच नाही. त्याच्यामुळे गरम पाण्याचे 2 फायदे, एक तर वासही लवकर जातो, मेन म्हणजे भांडेसुद्धा लवकर क्लीन होतात त्यासाठीच. मग आणि कसं आपण नळाला वगैरे हात लागत राहतात माझे, तरी मी माझं सांगत आहे, नळाला हात ग्लास वगैरे पण त्यांची सगळ्याची वास नाही येऊ म्हणून त्यासाठी मी गरम पाणी करत असते. चला तर सर्व आपलं मिक्सरमध्ये जे आहे ना साय लावून झाली, त्याची लोणीसुद्धा काढली. तर लोणी काढल्यानंतर हे लोणीला छान आपल्याला 3-4 पाण्याने धुवायचं, ज्यापर्यंत त्यामधलं दूध म्हणा किंवा एक वाईट असं जे पाणी किंवा स्मेल जे निघेपर्यंत छान आपल्याला 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर मी सध्या तेच करत आहे. आणि लोणी बघाल आपली खूप जास्त निघाली यावेळेस, कारण की मी थोडं जास्त वेळ ठेवली, त्याचा प्रकार असू शकते. तर लोणी काढले तुम्ही भांडे किंवा किचनचं एवढं थोडंसं काय इग्नोर करा, कारण की तूप बनायच्या वेळी एवढं सारं आपल्याकडून सांडत असते, तर प्लीज इग्नोर करा. त्याचं लाईक ते काढलं, कारण की तर वातावरण असल्यानंतर पाणीसुद्धा नळाचं जे आहे ते गरम होतं, त्याच्यामुळे नाही का खूप जास्त. आणि एक म्हणजे मी हे पाणी जे फेकलं आहे ना, तर बरेच जण याचंसुद्धा कणिक वगैरे मळण्यासाठी यूज करतात, पण ते कसं राहते आपण ठेवून ठेवून मी खूप दिवस ठेवले, त्याच्यामुळे माझी काही इच्छा होत नाही त्यांनी कणिक म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी उपयोग करा, त्यामुळे मी ते फेकण्यातच गमावते. चला तर मी 2-3 वेळा नाही का पाण्यात धुतो. आणि तुम्हाला बघत असेल माझ्या हाताला नाही का लोणी खूप जास्त मेल्ट होत आहे, म्हणजे पाणी नाही का थोडंसं गरम आहे आणि त्याच्यामुळे नाही का लोणी थोडी मेल्ट होत आहे. मग मी विचार केला की फ्रीजमधल्या वॉटरने जर थंड पाणी जर धुतलं ना थोडंसं सोयीस्कर करेल, म्हणजे वेस्ट होणार नाही आपलं लोणी, असं विचार केला. आणि नंतर मग मी नाही का 1-2 पाण्याने नाही का छान फ्रीजमधल्या पाण्याने जे आहे ते धुवून घेतलं, जेणेकरून थोडंसं हे थिक होईल, कारण की हे मेल्ट व्हायला स्टार्ट झालं, कारण ते पाणी वरचं ज्यांना गरम होतं आणि वातावरणानुसार नाही का आपल्याला पाणीसुद्धा चेंज करावं लागतं. जर थंडीच असेल तर ठीक आहे, तुम्ही नळाचं पाणी घेऊ शकता. जर समर वगैरे असेल तर फ्रीजने थंडगार पाण्यानेच तुम्हाला लोणी धुवून ठेवावं लागेल. त्याचं कारण असं, कारण की लोणी नाही का मग वितळायला लागते, आपले हात वगैरे नाही का मेल्ट होतात म्हणजे, आणि मग वेस्ट जास्त प्रमाणात होते, खरं सांगायचं हेच होतं. तर म्हणून मग मी नाही का थंड पाणी घेतलं, थंड पाणी छानपैकी 2 वेळा हे धुवून घेतलं आणि छान आता आपलं जे लोणी आहे ना ते आपण त्या गंजावर ठेवणं तूप बनवण्यासाठी. आणि सर्वात किचकट काम म्हणजे हे भांडे क्लीन करणं, तर तेच होतं. तर साईडला मी कमी गॅस करून इथं तूप बनवायला तर ठेवून दिले, त्याच्यामध्ये कसं चम्मच हे सराठा वगैरे आहे मी ते ठेवून द्याल, जेणेकरून ते खाली लागणार नाही बुडाशी. आणि बाकीची म्हटलं मग आपले कामं करूया. तर बघू शकतो आपलं लोणी बनवून नाही घेतं स्टार्ट म्हणजे चालू आहे, तोपर्यंत म्हटलं भांडे होते साईडला, गरम पाणी होते, हात वगैरे धुतले आणि एकदा लागले भांडे वगैरे धुवायला. भांडे वगैरे क्लीन केले नाही तर मग जांभूळ होते मस्त छानपैकी जांभूळ काढले, कारण की बाहेरसुद्धा असं रिमझिम जे आहे ना पाऊस येत होता. नंतर असं तूप बनवून झालं, मग झाडाचे असे तुळशीचे पानं आणले, जेणेकरून स्मेल खूप छान होईल आणि घरच्या तुपाची चव जी आहे ना खूप जास्त वेगळीच आहे. तर साईडला मी तर नाही का विलायची वगैरे पूड अशी करून घेतली, ती सुद्धा मग अशी टाकून दिली. आणि तुम्हाला एकदा माझं तूप दाखवलं, इतकं सुंदर बनलं आहे ना काही सांगू शकत नाही मी. आणि घरच्या तुपाची चवच खूप भारी आहे आणि स्मेल जो आहे त्याचा घरभर पसरला आहे. तर बघू शकाल तूप किती सुंदर असं बनवून झालं आहे, जवळजवळ ते 1/2 किलो तरी असेल असं मला वाटते. आता ते आता गार झाला आहे, गार झाल्यानंतर म्हटलं चला एका बॉटलमध्ये जे मी काढून ठेवत आहे. आणि खरंच स्मेल पूर्ण घरभर पसरली आणि छान असं बनवून झालं आहे. मी बऱ्याचदा रेसिपी शेअर केल्या, त्यामुळे यावेळेसच शेअर केले निवांत, पण थोडंसं नाही का थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न या ब्लॉगमध्ये केला आहे. तर चला तूप वगैरे झाला आहे आणि साईडला मी तसं पातेलं असं ठेवणार आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं तूप असेल ते सुद्धा निघेल. बरेच जण आता याला काय म्हणतात हे मला एक्झॅक्ट त्याचं नाव माहीत नाही, तुम्ही ते पोळीसोबत किंवा राईससोबत सुद्धा बरेच जण खाऊ शकतात. मग इव्हनिंगच्या वेळेस नाही का छान असं आलू वांग्याची सुकीची भाजी बनवली आहे आणि सोबत राईस होता, चपाती आणि थोडंसं काकडी गाजर असं होतं. आणि छान असं सिंपल जेवण केलं. आणि छान असं सिंपल जेवण केल्यानंतर ब्लॉगही छान जेवण झाल्यानंतर जेवण करून असा ब्लॉगचाही एंड केला. तर चला आजचा ब्लॉग जवळजवळ माझा असा होता, कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगायचं. तर ब्लॉग इथं सेंड करते, तर बाय बाय.